नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सुवर्ण मंदिराच्या गेटवर अकाली दलाच्या प्रमुख नेत्यावर गोळीबाराचा प्रयत्न. MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल. भूकंपाच्या धक्क्यांनी गडचिरोली हादरलं. महाराष्ट्रात पाऊस सुरू, 3 दिवस सतर्कतेचे, 9 जिल्ह्यांना अलर्ट. आता पाहूया सविस्तर वृत्त. उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे 3 लोक शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांना माहिती आहे. घटक पक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईत आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. सोहळ्यासाठी शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आलाय. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेण्यात आलंय. नारायण सिंह असं आरोपीचं नाव असून सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यात ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्यांनी सुखबीर सिंह बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं असून आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी MBBS द्वितीय वर्षाचा फार्मकॉलॉजी 1 या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर लीक झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेरपरीक्षेची नामुष्की ओढवली आहे. या पेपरसाठी राज्यभरातील 50 केंद्रावर जवळपास 7,900 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. आता त्यांना 19 डिसेंबर रोजी फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकीवरील अपघात टाळण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या चालकांना आणि मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती केली आहे. शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर परिसरात जागोजागी पोलिसांनी चेक पॉइंट बसवून हेल्मेट बाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नंतर मात्र याची कडकपणे अंमलबजावणी करून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये तर आपण अवेअरनेस म्हणाल तर सतत अवेअरनेस आपलं चालूच असतं आणि आपण कारवाया पण करत असतो. आताही कारवाई सुरू झालेली आपली रेग्युलरच कारवाई आहे. सिटीमध्ये आपण सध्या जी कारवाई करतो आहोत ती आपण आतापर्यंत करत होतो तर फक्त हेल्मेट जी फ्रंटची व्यक्ती आहे किंवा ड्रायव्हर म्हणून चालवणारी जी व्यक्ती गाडी चालवणारी जी व्यक्ती पहिली बसलेली आहे तिच्यावर कारवाई करत होतो. तर आता आपल्याला आपण जी पाठीमागे बसलेली व्यक्ती आहे तिच्यावर पण करणार आहोत. पण ही कारवाई करताना आपण पहिल्यांदा जनजागृती करणं किंवा लोकांना याविषयी माहिती देणं हे आधी करणार आहोत, नंतरच कारवाई करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा पण होणार नाही की तुम्ही हेल्मेट घातलेलं नाही तर फ्रंट सीटवर असलेल्या ड्रायव्हरवर कारवाई करायची नाही किंवा फ्रंट सीटला जे कोणी ड्रायव्हिंग करत आहे किंवा जी गाडी चालवतो आहे टू व्हीलर तिच्यावर कारवाई करायची नाही असा याचा अर्थ होणार नाही. आता हा जनरल प्रश्न आहे, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. म्हणजे आम्हाला तर कायदा पाळणं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे महत्त्वाचं आहे आणि त्या करतात त्यांची स्वतःची सेफ्टी आहे हेल्मेट वापरणं. आणि मग आपण वापरायचं किंवा नाही तर मला असं वाटतं त्यांनी स्वतः ठरवावं की सेफ्टी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली असून अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी आता चिंतेत पडलेले पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत 41 लाखांच्या लोखंडी साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. फुलंब्रीच्या नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला ट्रेलर आणि लोखंडी साहित्य असा एकूण 27,32,600 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल आरोपींकडून देवगिरी साखर कारखान्याच्या समोरील मैदानावरून हस्तगत करण्यात आलाय. जळगाव मधील गिरणा पंपिंग स्टेशन परिसरात महापालिकेची बीड धातूची मोठी जलवाहिनी जेसीबीने जमिनीतून उकरून चोरी करत असल्याची घटना काल संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाने उपअभियंता योगेश बोरोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 संशयितांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जलवाहिनीचे पाईप आणि जेसीबी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत. जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोचा यांसह अनेक ठिकाणी आज सकाळी 7:27 भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. भूकंपाचे हे धक्के जास्त मोठे नव्हते. सौम्य धक्के असले तरी त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच छत्तीसगड राज्यातील भूपालपट्टणम येथील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवलेत. तेलंगण राज्यातील मुलुगू हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं कळतंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळे येथील शेतकरी राजू परदेशी यांच्या मालकीच्या 7 म्हशी आणि 1 रेडा अशा 8 जनावरांना अचानक विषबाधा झाल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये राजू परदेशी यांचे सुमारे 7 लाखांचे नुकसान झाले. शेतामधून घरी आल्यानंतर या शेतकऱ्यास घरासमोर बांधलेले जनावरे जमिनीवर पडलेले आढळून आल्याने त्यांनी तातडीने पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गिरीश माळी यांना बोलावून उपचार केले असता विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 1 म्हैस आणि रेडा यांना वाचवण्यात यश आले असून प्रकरणाचा तपास करा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झालीये. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. तसेच राज्यात वाढलेला गारठा कमी झालाय. सध्या मुंबई शहरासह उपनगरात सध्या रिमझिम पाऊस कोसळतोय. तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, पालघर या ठिकाणी पावसाला सुरुवात झालीये. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आलाय. अमरावतीच्या धारणीतील उपविभागीय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांनी कडक मोर्चा काढलाय. आदिवासी विभागाच्या वसतिगृहात प्रवेश आणि नियमित सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विद्यार्थ्यांचा हा लॉंग मार्च 150 किलोमीटर असून धारणीला पोहोचल्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असं सांगण्यात आलंय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात तिथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.